हाय नमस्ते. आज फोटोग्राफी व्यतिरिक्त आज एक व्हिडिओ बनवत आहोत, ते म्हणजे अत्याधुनिक पद्धतीनं हळद लागेल. याच्या आधी आम्ही हळद कायम वाकुरे किंवा साखर टाईपमध्ये लावत होतो. वाकुरेवरती आम्ही हळद याच्या आधी लावलेली आहे. तुम्ही बघू शकता, या आपलं तर रान आहे आणि जवळपास हा त्या ओढ्यापासून ते इथं वरतीपर्यंत 1 एकरचा पट्टा आहे. आणि आज आम्ही अपडेट म्हणजे 2024च्या काळामध्ये जे नवीन पद्धतीने म्हणजे ते ट्रॅक्टरच्या टाईपमध्ये आम्ही ते हळद लागण करत आहोत. तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट बेड होतोय आणि बेड होऊन ते ऑटोमॅटिक त्यातून ते बियाणं पडते आणि बियाणं पडल्यानंतर ते बेड पण मस्त होते. नंतर आपण त्याला भविष्यात 1-2-3 महिन्यानंतर त्याला आपण भर पण लावू शकतो. युट्यूबला टाकाय बाहेर आहे. आज आम्ही घरगुती पद्धतीनं हळद लावत आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत आमची फॅमिली विथ वहिनी वगैरे दादा सगळेच आहेत आणि वहिनी त्यांचा अनुभव शेअर करत आहेत. नमस्कार, माझं नाव गौरी प्रवीण जाधव, माझं गाव असद. आम्ही हे आमच्या रानामध्ये हळदीचं पीक दरवर्षीप्रमाणे घेतो. यावर्षी देखील आम्ही हळदीचं पीक घेण्यासाठी तयारी केली आहे. परंतु यावर्षी दरवर्षीपेक्षा एक फरक असा आहे की दरवर्षी आम्ही इथे रोजगारी स्त्रिया राहून प्रत्येक वेळेस बेड तयार करतो आणि बेडवरती हळदीसाठी 2 पुरुष पुढे बेडग्याने घरी घेत जातात, मागे स्त्रिया बी लावत जातात. परंतु ह्या सगळ्या कामामध्ये भरपूर वेळ, भरपूर कष्ट आणि मनुष्यबळ लागतं आणि त्यामुळे यावर्षी आमच्या भैयांनी म्हणजे माझे धाकटे दीर यांनी त्यांच्या मित्राला विचारून एक मशीन मिळवलं आहे जे इतकं उत्कृष्ट आहे की त्याच्यामध्ये बी संचय करून आपण एकीकडे 2 व्यक्ती बसून इथे क्रमवारपणे आपल्याला हवे तसं 1 फुटाच्या अंतराने बी हवे असल्यास एक घर सोडून बी सोडले असता व्यवस्थित एकसारखे बी पेरले जाते आणि त्यामुळे मनुष्यबळ तर वाचतेच, रोजगारवारी जे जाणारे पैसे आहेत ते आर्थिक आपली फायनान्शियली पण आपण थोडंसं म्हणजे सेविंग करतो आणि दुसरी गोष्ट कमी वेळात आणि कमी खर्चात हे चांगल्या प्रकारे हळदीचं पीक घेता येतं. आणि ह्यात एक फायदा असा आहे की प्रत्येक गड्डा हा व्यवस्थित जमिनीवर लागतो आणि त्याला व्यवस्थित पाणी पुरवठा होऊ शकतो आणि कोणत्याही प्रकारची नासाडी होत नाही बियांची. कारण की इतर वेळेस आपण करताना पाट्या भरून द्या वगैरे असं एक गडबड असते ती होत नाही. आणि इथे 2 व्यक्ती पुढे आणि एक ट्रॅक्टर चालवणारे असले, फक्त बीचा संचय करण्यासाठी एक व्यक्ती असली की अगदी बरोबर हळदीचे पीक घेण्यासाठी आपल्याला तयारी करता येते. तकरीबन 4 ते 5 एकर लागण आम्ही 2 दिवसात करणार आहोत. ही 1 ते 1.5 एकरचा पट्टा आहे हा टोटली इथून. नंतर हा 1 एकरचा आहे. ऑलरेडी ही लागण आमची झालेली आहे. हे आम्ही साखळी टाईप मध्ये केलेलं आहे आणि हे वरची 2 रानं अजून शिल्लक आहेत. त्या 2 रानांमध्ये आम्ही 2 ते 3 दिवसात घाताची पावसाचं वातावरण चालू असल्यामुळे ती घात येणं झालंय रानाला. आमची 2 दिवस पडला की पाऊस गेला की ती खूप घेऊन जाईल.